लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा। महिला व तरुणांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि भविष्य धोक्यात आणणाऱ्या लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी तसेच सामाजिक शोषणाच्या वाढत्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन ते रोखण्यासाठी कायद्याची कठोर आणि कोणतीही तडजोड न करता अंमलबजावणी करावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव जिल्हा शाखेने एका निवेदनाद्वारे केंद्रीय आणि राज्य गृहमंत्र्यांसह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। भारतातील महिला आणि तरुणांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि भविष्य धोक्यात आणणाऱ्या लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषणाच्या घटना वाढल्या आहेत। आज आम्ही श्रीराम सेना हिंदुस्थान आणि समस्त जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी मान्य DC सरांच्या माध्यमातून सेंट्रल होम मिनिस्टर, स्टेट होम मिनिस्टर आणि पोलीस कमिशनर DC या सर्वांना आम्ही या ठिकाणी आज अत्याचार वाढले आहेत मुलींच्या वरती। बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ असं म्हणतात, पण बेटी बचाओ साठी प्रशासन कायदे घेऊन आलंय, पण त्यासाठी अजून थोडे काहीतरी उपाय करून त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढले पाहिजेत। फक्त कायदे आणून त्यामध्ये कुणाला तरी एक मध्ये गुन्हा दाखल करून त्यांना केस दाखल करतात, पण ते किंवा त्यांच्या मोठ्या मोठ्या ओळखी असतात त्याच्यावर त्यांनी सुटून जातात। असं होऊन ते जे गुन्हे करणार आहेत ते असे मोकाट फिरतायत। अशावर मुली ह्यामध्ये सुरक्षित नाही आहेत। मुली सुरक्षित होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। एक कोणतरी मोठे अधिकारी येत असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी केवढी व्यवस्था केली जाते, पण हेच जर मुलींच्या बाबतीत असेल तर केलं जात नाहीये।